ह्या व्हिडिओमध्ये 3 युनिटचा मेटलचा ब्रिज आपण ह्या आजींना बसवणार आहोत। त्यासाठी मी सगळीकडनं दातं एकदा क्लीन करून घेतलेले आहेत। कुठे काही अडकलेलं आहे का हे चेक करून घ्यायचं। जसं आपण ब्रिज दातांवरती ठेवणार तसं तो एकदम व्यवस्थित बसणार। पण मग आपल्याला असं वाटतं की ठीक आहे व्यवस्थित बसलाय, पण तरी तुम्ही बघू शकताल थोडंसं सर्वाइकल रिजनमध्ये थोडासा दात झाकला गेलेला नाही आहे। मग अशा वेळेस काय होतं, त्या ठिकाणी फूड लॉजमेंट किंवा जर व्हायटल टूथ कटिंग असेल तर पेशंटला सेन्सिटिव्हिटी जाणवते। हे सगळं होऊ नये यासाठी आपण ब्रिज काढून घ्यायचा, अगेन ठेवायचा आणि अँटेरियरली प्रेस करायचं म्हणजे समोरच्या भागाने। त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की ब्रिज मागच्या बाजूने खाली जातच नाही आहे, गेला तरी पण पूर्ण खाली जात नाही आहे। मग आपण परत तो ब्रिज काढून घ्यायचा, परत ठेवायचा आणि ह्या वेळेस परत समोरूनच दाबून बघायचं आहे आपल्याला। अशा वेळी आपल्या लक्षात येईल की ब्रिज फक्त समोरूनच पूर्ण बसतोय, पाठीमागून पूर्ण बसत नाही आहे, म्हणजे काहीतरी आपल्याला करायची गरज आहे। आपण ब्रिज परत काढायचा, ब्रिज ठेवायचा मागच्या बाजूने आणि मागच्या बाजूने प्रेस करायचं। मागच्या बाजूने प्रेस केल्यावर आपल्या लक्षात येईल की ब्रिज समोरून निघतोय। मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच